शेगाव तालुक्यातील अनेक गावांमधील केस गळतीचं प्रकरण समोर येऊन जवळपास 20 दिवसाचा कालावधी उलटला, मात्र अद्यापही त्यावर निदान सापडत नाहीये। ग्रामस्थांमध्ये अद्यापही भीती कायम आहे। अधिकारी येऊन गेलेत, आरोग्य विभागही या ठिकाणी ठाण मांडून आहे, मात्र अद्यापही निदान यावर सापडत नाहीये। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आपल्यासोबत आहेत, त्यांनी नुकताच या ठिकाणी या भागाचा दौरा केलाय। हो, काय सांगाल, तुम्ही या भागाचा दौरा करतायत, काय नेमकं तुम्ही चर्चा केली ग्रामस्थांशी, काय आढळलं तुम्हाला? मागच्या 15-20 दिवसापासून आपण सगळेजण पाहतो की या शेगाव तालुक्यातल्या 10-12 गावामध्ये दिवसेंदिवस केस गळतीचे रुग्ण वाढत आहेत। नेमकं त्याचं कारण काय आहे? यासाठी ICMR असेल, दिल्लीची टीम असेल, एम्सची टीम असेल, चेन्नईची असेल किंवा स्थानिक प्रशासकीय टीम्स या ठिकाणी ॲलोपॅथीच्या असतील, होमिओपॅथीच्या असतील, आयुर्वेदाच्या असतील, सगळेच जण येऊन गेले, परंतु अजूनही गावकऱ्यांच्या मनामधलं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निघत नाही आणि दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत। याचं काय कारण आहे? हे ज्यावेळेस आम्ही मुळाशी गेलो तर सगळे गावकरी भयभीत आहेत। ते हेच सांगतात की बा झोपल्यानं काही होत नाही, जेवणानं काही होत नाही, हायजेनिक करा, स्वच्छता वगैरे ठेवा आणि आंघोळीनंही काही होत नाही, पाण्यानं आंघोळ केली तरी चालेल, पण नेमकं काय करू नका जेणेकरून तुमचे केस गळणार नाहीत, या बाबतीमध्ये कोणीही प्रबोधन करायलाही तयार नाही। म्हणून आम्हाला हे वाटतं की जर आपल्या देशातील एवढे सगळे लोक तज्ज्ञ आल्यानंतरही जर हा रोग यावर आवर घातला जात नसेल, आवरता येत नसेल, तर WHO ची आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या टीमला पाचारण करा आणि जगभरामध्ये जे काही नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांना इथं पाठवून नेमकं याच्या मुळाशी शोध घ्या। कारण गावकरी जर आपण पाहिले तर मुलांना शाळेमध्ये प्रवेश नाही, कारण जर गेलं तर मुलं त्यांना खिजवतात, चेष्टा करतात। जर कुठेतरी न्हाव्याच्या दुकानावर गेलं तर तो म्हणतो की मग माझं ब्लेड तुला वापरलं तर ते इन्फेक्शन होईल, इतर माझे जे काही कस्टमर आहे ते पळून जातील, कुठेतरी भाजी बाजारात जाता येत नाही, त्या थोडंसं सामाजिक बहिष्कार टाकल्यागत जणू चित्र निर्माण होतंय की काय, असंही या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। म्हणून घरामध्ये 2 जणांना आणि 2 जणांना नाही, हा एक निरुत्तर करणारा प्रश्न आहे की एका घरामध्ये सगळी लाईफस्टाईल सारखी असते, खाणं पिणं, अन्न, झोपणं, उठणं, बसणं, परंतु मग 2लाच झाला आणि 2ला का झाला नाही, असे काही अनुत्तरित प्रश्न आहे। त्यासाठी अतिशय तीव्रतेनं प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष घालावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। जिल्ह्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव त्यांचा हा जिल्हा आहे, त्यांनी या ठिकाणी ICMRच्या टीम पाठवली होती, आयुष मंत्रालयाची टीम पाठवली होती, कुठेतरी निदान होत नाहीये, कुठेतरी हे आरोग्य विभाग या ठिकाणी कमी पडते असं वाटतं? निश्चितपणे भारत सरकारचा आरोग्य विभाग असेल, महाराष्ट्र सरकारचा आरोग्य विभाग असेल, हे कमी पडतंय म्हणूनच हे रुग्ण वाढतायत ना। गावाची संख्या वाढते आणि रुग्णाची नियंत्रणात का येत नाही? कमी पडतं म्हणूनच नियंत्रणात येत नाही। मग यांनी हातवर करून मोकळं व्हावं, WHO ला बोलवावं, हीच तर आमची मागणी आहे। नक्कीच। तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर। WHO माध्यमातून या संपूर्ण रोगावरती निदान करावं अशी मागणी त्यांनी या गावात भेट दिल्यानंतर व्यक्त केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।